ज्यांची दर्यापूर तालुक्यात प्रथमतः कबड्डीपटू म्हणून ओळख आहे, दर्यापुरातला सर्वात जास्त काळ ज्यांनी सरपंच पद भूषवलं, ज्या संस्थेचे ते कर्मचारी होते, त्या संस्थेत 25 वर्ष संचालक म्हणजे खरेदी विक्रीचे, त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती, पक्ष जरी बदलून ते जिल्हा परिषदमध्ये लोकांची सहानुभूती मिळून आली असतील, पण त्यांनी 3 वेळ जिल्हा परिषद पद आणि सभापती पद भूषवलं. पण माझे आवडते राजकारणी नाही, पण आवडते कबड्डीपटू म्हणून बाळासाहेब उर्फ शंकररावजी हिंगणीकर यांची आता आपण मुलाखत घेणार आहोत. नमस्कार काका. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुमच्या गन्ना का पन्ना यूट्यूबला माझ्या शुभेच्छा. नाही, मी याच्यासाठी आलो, म्हटलं की आता कसं आहे, तुम्ही चाणाक्ष राजकारणी आहे, तुम्ही कबड्डीपटू होते, कुठं कॅच करायची, कुठं जंप मारायची, हे तुम्हाला त्या कबड्डीच्या क्षेत्रातून सर्व अवगत झालेलं आहे. पण कबड्डीच्या क्षेत्रातला अनुभव तुम्ही ह्या राजकारणातून योग्य वेळी पक्ष बदलून तुम्ही स्वतःची पुढी भाजून आतापर्यंत राजकारणात घेतलेली आहे. पण यावेळची परिस्थिती अशी निर्माण झाली, ज्यांच्यामुळे तुम्ही काँग्रेस सोडली, आज तेच काँग्रेसमधून बाहेर निघाले, तर तुम्ही काँग्रेसमध्ये वापस यायची तुमची इच्छा नाही का? गणेश साहेब, तुम्ही जे म्हटलं की चाणक्य राजकारणामध्ये माणूस जर मनमोकळेपणा नसला, डावपेची नसला, तर लोक तुम्हाला ओळखून असतात. आणि मी कधी डावपेचाचं राजकारण केलं नाही. राजकारणामध्ये मी आलो, मी सर्वसाधारण कुटुंबात आलो, हे तुम्हाला माहीत आहे. आणि राजकारणामध्ये डावपेच मी कधीच पाहिले नाही. ज्या वेळेस तुम्ही जे म्हणता की बा पक्ष बदलून, माझ्यावर अशी परिस्थिती आली जेव्हा मी प्रकाश पाटलाचं माझं थोडं बिघडलं, तेव्हा मी कोण्या पक्षात न जाता मी माझ्या गावाला खेड्यावर गेलो. योगायोगानं तुम्हाला माहीत आहे विधानसभा आली, मला तिकीट मिळाली. एवढं असूनही मी आणि समजा प्रकाश पाटील विरोधात आम्ही इलेक्शन लढलो, पण कधी एकामेकाचे मतभेद केले नाही, कोणाबद्दल मी वाईट बोललो नाही. त्याच्यानंतर शिवसेनेमध्ये माझी मिसेस निवडून आली. मग तुम्हाला माहीत आहे शिवसेनेमध्ये माझी जेव्हा ओपन मत सर्कल झाला तेव्हा माझी तिकीट फायनल होती, दुसरं कोण नव्हतं. पण माझ्या विरोधात डावपेच खेळल्या गेले आणि जो BJPचा माणूस आहे तो शिवसेनेत आणण्याचा प्रयत्न केला. मी मग अपक्ष इलेक्शन लढवण्याचा प्रयत्न केला. पण लोकांचं माझ्या नेते मंडळी असतील, बबलू भाऊसो, बबलूचा मला निरोप आला, बबलूनं मला पक्षामध्ये काँग्रेसमध्ये घेतलं, काँग्रेसमध्ये मी निवडून आलो. म्हणजे लोकांचं प्रेम कुठेही गेलो तरी लोकांचं प्रेम माझ्यावर, तो लोकांना माहीत आहे. मी डावपेची माणूस नाही, खरंच डावपेची माणूस नाही. मी स्वप्न कधी पाहत नाही. अनेक वेळा लोक वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं मला म्हणतात, पण काळ कसा येईल, वेळ कशी येईल, हे आज सांगता नाही येत ना. राहिला प्रश्न काँग्रेसचा, हो तुम्ही म्हणता ते बरोबर, सर्व प्रयत्न झाले, परंतु असा आहे तुमचा जो इतिहास आहे हे सर्व लोकांना माहिती आहे. तुम्ही शेतकरी आहे, हाडाचे शेतकरी आहे. माझा प्रश्न मी पुनश्च करतो, सुधाकर पाटील यांच्यामुळे तुम्ही पक्ष सोडला, पण आता सुधाकर पाटीलच या काँग्रेस पक्षाला राजीनामा दिल्यामुळे तुम्ही परत काँग्रेसमध्ये याल का? नाही, तो विशेष नाही काँग्रेसमध्ये यायचा. नाही, ज्यांच्यामुळे तुम्ही काँग्रेस सोडली तोच माणूस आज राहिला नाही ना. असा आहे गणेशराव, कोण कोणामुळे सोडते आता त्याच्यावर बोलणं काही बरोबर नाही. वेळ निघून गेली. मी तुम्हाला माहीत आहे, सर्व तालुक्याच्या लोकांना, जिल्ह्याच्या लोकांना माहीत आहे कोण कशामुळे सोडून गेला, कशामुळे गेला, काय गेला, हे सर्व लोकांना माहीत आहे. ते सांगायची गरज नाही आहे. परंतु माझा स्वभाव असा आहे की आपल्या मनात जर एक ठरवलं की आपल्याला याच्यात राहायचं नाही, तर आपण दुसऱ्याला विनाकारण नाव घेऊन बदनाम करू नये, या मताचा मी आहो. नाही, तुमचं म्हणणं एक नाव बदनाम करायचं नाही, पण स्थानिक पातळीवरचा नेता बळवंतराजून तुमचं शक्य होतं, पण स्थानिक पातळीवर सर्वा सुधाकर पाटील होते. नाही, आता असं आहे, तुम्हाला एक सांगतो मी, ते जर विचारतं सर्व तर मला एक सांगा, जेव्हा 17मध्ये मी आणि बळवंतराव काँग्रेसमध्ये आलो, 17च्या अगोदरली परिस्थिती काँग्रेसची काय होती, मला याचं उत्तर तुम्ही द्या. खरेदी विक्रीमध्ये मी आणि सुधाकर पाटील एकत्र बसलो होतो. मी शिवसेनाचा होतो, तेव्हा माझ्या सीटा जास्ती आल्या. मधुभाऊ तराळ सभापती झाले, त्याचा आपलं जाधव हे उपाध्यक्ष झाले.
आणि जिल्हा मार्केटमध्ये आम्ही सोबत बसलो होतो. मार्केटमध्ये त्याचे 3 नाही, आले. राजकारणी प्रत्येक असा बोलतोच. तुम्ही तुमचं म्हणसान ते एक त्यांचं म्हणजे, पण माझं असं म्हणणं आहे मी की काय तुम्ही ज्यांच्यामुळे तुम्ही सोडून गेले, आज ते गेल्यानंतर तुम्ही परत पक्षात याची नाही नाही, याचा प्रश्नच येत नाही ना. असं कुठं होत असते का? हा, मी जर खाली असतो तर गोष्ट वेगळी आहे. मी कोण्यातरी एका चांगल्या बरं, तुम्ही पक्ष कोणामुळे सोडला? पक्ष कोणामुळे सोडला, मी कोणाचं नाव घेऊन मोठं करणारा माणूस नाही, गणेशा लक्षात ठेवा. सर्वांना नाही, कारण तर लागेल ना की बा तुम्ही पक्ष, जसं सुधाकर पाटील डायरेक्टर मध्ये बळवंतराव मी- वानखडे आणि यांच्यामुळे मी पक्ष सोडला. मी ज्यावेळेस पक्ष सोडला, मी जेव्हा त्या दिवशी जेव्हा मला इंटरव्ह्यू घेतला, तेव्हा मी जे सांगितलं ते माझं पक्का आहे की स्थानिक लेवलमुळे मी पक्ष सोडला. मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, मला कोणाबद्दल बोलायचं नाही. सर्व लोकांना कोण कशामुळे गेले हे माहीत आहे. आता कोणी काही म्हणत असेल तर त्याला काही इलाज नाही. तुम्ही नाव घ्यायला एवढं कचरता गो? काय करताय नाव घ्यायचे? कशाला घ्यायचं नाव? मग पक्ष सोडला का तुम्ही? नाही पटलं मला. नाही पटलं म्हणजे तुम्हाला बीजेपीत जाऊन तुमचं भवितव्य बीजेपीत आहे हे तुम्ही नाही. समोर केलं वाटलं असेल ना तुम्हाला? असं मला एक म्हणायचं आहे, मी त्या दिवशी जर बोललो असतो नाव घेऊ, आजही नाव घेऊन बोललो असतो. त्या दिवशी मी कोणाचं नाव नाही घेतलं, मी आज कसा नाव घेऊ? म्हणजे तुम्हाला जायचंच होतं बीजेपीत? नाही नाही, ऐकून घ्या. जे आहे ते लोकांना माहित आहे ना. लोकांना माहित नाही अशातला भाग थोडाच आहे. बरं, यावेळेस मला एक सांगा, मी ज्या दिवशी पक्ष सोडला त्या दिवशी मी कोणाचं नाव घेतलं काय? बरोबर आहे. मी आज कशाला नाव घेऊ? नाही, पण तुम्हाला कुठल्याही कार्यक्रमातून काँग्रेसच्या डावलडुवल करणारे सुधाकर पाटीलच होते असं तुमचं म्हणणं होतं. मग आता मी हे पाय, मी कधी आपल्या तुमच्या टीव्हीच्या ह्याच्यात की मी बोललो नाही या विषयावर. परंतु लोकांना सर्व माहीत आहे ना. लोकांना माहीत नाही अशातला भाग आहे. आणि मी काय विनाकारण हे करू की मी यानं गेलो त्यानं गेलो, माझ्या स्वतःचं काय करू? माझ्यात हिंमत होती. हे पाय, ज्याच्यात हिंमत आहे तो जाते. म्हणजे याचा अर्थ असा निघते की हे की सुधाकर पाटला किंवा स्थानिक नेत्यामुळे गेले नाही, यांना बीजेपीतून काहीतरी साध्य करायचं आहे म्हणून गेले, याचा अर्थ लोकांनी हा काढायचा काय? आता अर्थ तुम्ही काही काढा. मी एका शब्दात सांगितलं, मी ज्या अर्थी गेलो त्या अर्थी मी कोणाचं नाव घेतलं बरं, नाही. तुम्ही त्यांचं नाव घेतलं नाही, हां पण सुधाकर पाटलाची येणाऱ्या 2 ते 3 दिवसाच्या अगोदर बाईट आहे. हां त्यांचं असं म्हणणं असं आलं की बळवंतराव वानखडे यांनी माझं व हिंगणीकरचं म्हणजे पटू दिलं नाही किंवा विरोधाभास आणला. हां तुमचं म्हणणं असं आहे की सुधाकर पाटील यांचं मी नाव घेत नाही, पण सुधाकर पाटलांनीच सांगितलं की बळवंतराव वानखडे खासदार यांनी माझं आणि बाळासाहेब हिंगणीकर यांच्यात विंतुष्ट आले म्हणून बाळासाहेब हिंगणीकर त्यांच्या बोलण्यामुळे गेले. मग तुम्ही याच्यावरून स्थानिक नेता म्हणजे सुधाकर पाटील असतील काय? मग याचा अर्थ सुधाकर पाटलानं कबूल केला आहे ना. मला कबूल करायचं कामच नाही ना. सुधाकर पाटलानंच कबूल केलं की आमच्यात बा दोघांच्या मधात हे आणलं. बाळासाहेब म्हणजे बळवंतराव वानखडे असं सुधाकर पाटील म्हणून राहील ना. मग बळवंतराव वानखडेने तुमच्या दोघांमध्ये वितुष्ट आणलं काय? मी बोलून नाही आलो, सुधाकर पाटील बोलले ते खरं समजून घ्या. म्हणजे मग बळवंतरावनं तुमच्या दोघांमध्ये पटू दिलं नाही काय? मी बोललो का असं? नाही नाही, सुधाकर पाटील जर बोलत असतील तर तुमचं म्हणणं आहे की अरे सुधाकर बाबा, सुधाकर पाटील जर कबूल करून राहिले, तुम्ही सांगून राहिले कबूल करून राहिले, तर मग प्रश्नच येत नाही ना. म्हणजे मग हा आक्षेप तुम्ही बळवंतराव वानखडे नेऊन टाकून राहिले ना की बा बळवंतराव वानखडेच असं केलं म्हणून. नाही, मी बळवंतराबद्दल बोललो नाही, सुधाकर पाटला मग तुम्ही असं म्हणणं की बा सुधाकर पाटीलच कबूल करून राहिले तर मग प्रश्नच येत नाही ना. म्हणजे हे गोष्ट खरी आहे काय? खरी आता ते सुधाकर पाटलाला विचारा. सुधाकर पाटील तर बोललेच, मग बोलले तर मग खरी समजून घ्या. खरी समजून घ्या. म्हणजे तुमचं असं ते जर बोलले, तर याचा अर्थ असा मी असं म्हणणार की समोरचा व्यक्ती जर बोलते तर ते खरं समजून म्हणजे घ्या. याचा अर्थ असा निघते की या दोघांमध्ये जे भांडणं लावले हे बळवंतराव वानखडेंनी लावले, याचा अर्थ असा निघून राहिला. एक गोष्ट ऐकून घ्या, बळवंतरावनं कधीच माझ्याजवळ कोणाच्या बद्दल चुगल्या लावल्या नाहीत. बळवंतराव असा माणूस आहे, तो दोन्ही माणसात सांभाळते पण कोणाच्या चुगल्या लावत नाही. एवढा अभ्यास माझा त्याचा आहे. माझ्याजवळ सुधाकर पाटलाच्या चुगल्या बळवंतरावनं कधीच लावल्या नाहीत. मी प्रामुख्याने सांगून राहिलो. पण ते जर म्हणतात की माझ्याजवळ चुगल्या लावल्या बाळासाहेबांच्या, ते खरं होऊ शकते. म्हणजे याचा अर्थ असा की बळवंतरावांनी त्यांच्याजवळ चुगले लावले, त्यांच्याजवळ ते सांगून ते राहिले. सांगून राहिले. हो, मी काय मग बोलतो? स्थानिक जो नेता आहे हां. तेच जर सांगणार बळवंतरांनी विंतुष्ट आलं, हा. याचा अर्थ असा की तुमचा रोष हा सुधाकर पाटील भारसागडे यांच्यावरच होता. सुधाकर पाटीलच कबूल करून राहिला तर मला रोष असायचं कारणच नाही. हा, रोष असायचं काय कारण? म्हणजे सुधाकर पाटलामुळे तुम्ही काँग्रेस सोडली. जे स्थानिक नेते होते ते सुधाकर पाटीलच होते असं म्हणण्यास काही अर्थ नाही. बरं, पुनश्च एकदा प्रश्न. हं. दर्यापूर तालुक्यातच नाही, अमरावती जिल्ह्यात सध्या अशी परिस्थिती निर्माण झाली हं. की बाळासाहेब हिंगणीकर हे काँग्रेसमध्ये परत येण्याच्या बेतात आहेत.
याचं प्रमुख कारण काय? तुम्हाला इतक्या लवकर बीजेपी तुम्ही का सोडायचे प्रयत्न करू राहिले? मला बीजेपी सोडायचा विशेष नाही आहे. आता ह्या काय बावळ्या उडाल्या, कशा उडाल्या, काय चर्चा झाली, काय नाही, मला काही त्याचं माहित नाही. म्हणजे तुम्ही एखाद्या कुठं बोललेच चालला? नाही नाही. मग तुम्हाला वरिष्ठांनी विनवणी केली नाही की बाबा तुम्ही काँग्रेसमध्ये या? म्हटलं या म्हणून, त्याचं काम आहे म्हणाचं. मग तुम्ही काय येऊन नाही राहिले? काय करायचं आहे? तुमचा अडथळाच गेला ना सुद्धा. नाही 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 नाही, अडथळ्याचा विषयच नाही. गणेशराव बाळासाहेब अडथळ्या फडथळ्याला कधीच भेट नाही, तुम्हाला माहित आहे. पण असं असतात काही. मग तुम्ही अडथळ्याला भेट नाही तर स्थानिक नेत्यांच्या विरोधामुळे मी बीजेपीत गेलो हे तुम्हीच म्हटलं आहे ना? अरे हो रे मग. तोच अडथळा आहे ना? हो, ते तुम्ही अर्थ तुम्हीच काही म्हणता- बघला. तुम्हीच म्हणता की मी बीजेपीतले म्हणजे मी कोणत्या अडथळ्याने भेट मी नाही. कोणाचं नाव घेऊन बोलत नाही. तुम्हाला माहित आहे माझा स्वभाव कसा आहे. आणि जे तुम्हाला सांगण्यात आलं, सुधाकर पाटलांनी कबूल केलं ना, ते कोणी नाही, धरून मीडियावर घ्यायचं. आहे. मीडियावर आहे. हो ना, मीडियावर आहे ना. पण आतापर्यंत कोणी बोलत नव्हतं, पण आता कोरपे वगैरे सर्व बोलायला लागले हो सुधाकर पाटलांच्या विरोधात. हा. मी सुधाकर पाटलांच्या विरोधात एक शब्दही वाईट बोलत ना, याचं प्रमुख कारण काय? अरे पण मी काय म्हणून राहिलो, तुम्ही जे बोलून राहिले की नाही, मी ज्या दिवशी हे पाय, माझा स्वभाव असा आहे की आपल्याला गणेशरावचं पटत नाही, बाजून व्हायचं, आपल्याला नाव घेऊन गणेशरावच्या बद्दल काही बोलायचं नाही, हा माझा स्वभाव आहे. आलं का लक्षात? तुम्ही जे म्हणून राहिले की सुधाकर पाटलाबद्दल का बोलत नाही, ज्या दिवशी सुधाकर पाटील माझ्या विरोधात बोलील त्या दिवशी सुधाकर पाटलाच्या विरोधात मी बोलीन. आज तो बोलत नाही, मी कशाला बोलू? आणि राहिला प्रश्न, तो त्यानं कबूल केला काय नाही, तर मी तर तुम्हाला सांगितलं, बळवंतरावनं कधीच माझ्यावर कोणाच्या चुगल्या लावला नाही. बळवंतराचा स्वभाव तसा नाही आहे, मला माहीत आहे. बळवंतराचा स्वभाव लोट्या स्वभाव आहे. काय आता असं आहे, तुम्ही जर म्हणसाल तर काही गोष्टी अशा असतात गणेशराव, लहान लहान विषय असतात, ते लहान लहान विषय आपण मीडियावर करणं हे काही शोभा देणारी गोष्ट नसते. आता जे झालं ते झालं, माझ्या नशिबातच पक्ष बदल नसेल तर त्याला मी काय करू? पण तुम्ही जे काँग्रेसबद्दल बोलून राहिले, माझा एंड म्हणजे माझा शेवट राजकारणाचा जो तो बीजेपीमध्येच आहे, त्याच्याबद्दल चिंता करायचं कारण नाही. मी कोण्याच पक्षात त्याच्यापुढे जाणार नाही. कारण माणसाचं कसं आहे, खूप दिवस काही राजकारण माणूस करत नाही, काही काळ असते. बरोबर आहे? तुम्ही गेल्याच्यानं काँग्रेस पक्षाचं नुकसान झालं काय? कोणत्याच पक्षाचं नुकसान होत नसते. कोणी गेलं, गणेशसाहेब लक्षात ठेवा, कितीही कोणी गेलं तरी कोणता पक्ष काही खलास होत नसते, त्याचे चढ उतार होत असतात. काय पण पक्ष कोणता काही म्हणजे खतम होत तुमचं असं म्हणणं आहे की चढ उतार होईल, तुम्ही गेल्याच्याने पक्षावर काही फरक पडला नाही. नाही काही फरक नाही पडत. बीजेपी तुम्ही गेल्यामुळे काही फरक पडेल का? नाही, बीजेपी तशीच मोठी आहे. म्हणजे ते बीजेपी मोठी होती म्हणून तुम्ही त्याच्यात गेले काय? नाही नाही, असं काही नाही आहे. शेवटी असं असते, कार्यकर्ते जे निर्णय घेत असतात, मला सर्वच पक्षानं बोलावलं. असं काही नाही की एका पक्षाचं. एक वेळ अशी होती की प्रकाश पाटलाचं तुमचं सख्य नसल्यामुळे तुम्ही बीजेपी सोडली, पण आज परत बाबाराव पाटील बरवट आणि तुम्ही हे त्या पक्षात गेले, हां. तर यावेळेस तुम्ही प्रकाश पाटलासोबत कोणत्या मुद्द्यावर गेले? म्हणजे प्रकाश पाटील आकोट सांभाळतील आणि बाबाराव पाटील आणि तुमच्याकडे बदनरावकडे हे दर्यापूर तालुक्यात या अपेक्षेवर गेले होते का, की तुम्हाला कोणते शब्द दिले? असं काही शब्द नाही, असा काही विषय नाही. असं आहे गणेशराव, राजकारणामध्ये दुश्मनी नसते. तुम्ही एक पाहिलं असेल, माझं प्रकाश पाटला जरी पटलं नसेल, आम्ही एकामेकाच्या प्रसंगातही गेलो, परंतु प्रकाश पाटील माझ्या विरोधात कधी बोलले नाही, मी प्रकाश पाटलाच्या विरोधात कधी बोललो नाही. संबंध चांगलेच राहिले. संबंधातून त्यांना माहीत पडलं, त्यानं आपले जवळचे मित्र आहेत, ते जवळचे मित्र जवळ केले. हे जरी राजकीय भाषा वापरत असतील, जवळचे मित्र जवळ केल्यापेक्षा प्रकाश पाटील इथे बीजेपीत दोन ध्रुव तयार झाले आणि त्यांना माहीत होतं की खंदे त्यांचे समर्थक बाळासाहेब हिंगणेकर आणि बाबाराव पाटील हे असल्याशिवाय येणारा काळ हा त्यांच्यासाठी प्रबळ राहिला नाही, म्हणूनच त्यांनी हे दोन मोहरे जवळ केले. जेव्हा जेव्हा मी फोन लावतो तेव्हा दोन माणसं अशी आहेत, एक बच्चूभाऊ कडू आणि एक बाळासाहेब हिंगणेकर, की त्यांना कार्यक्रमात जर असले तर ते त्यांच्या कार्यकर्त्याला कार्यक्रम झाल्यानंतर वापस रात्री जर कार्यकर्त्याला फोन न करतात, दिवसा करतात. हे फक्त दोनच नेते मी असे पाहिले की कार्यकर्त्याच्या फोनवर मिस कॉल आला तरी ते परत फोन करतात. म्हणूनच जनसामान्य लोकांमध्ये बाळासाहेब हिंगणेकर यांची आवड आहे. आज ते राजकीय दृष्ट्या तकलादू उत्तरं सुरू देत असतील, तो त्यांचा राजकीय भाग आहे. पण येणाऱ्या काळात ते बीजेपी सोडून काँग्रेसमध्ये परत येणार नाहीत असं म्हणण्यास काही हरकत नाही. गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश साखरे, कॅमेरामॅन जगदीश बर्डे सर. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल. धन्यवाद काका, आपण गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद.